तर गाईज आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज यावाल्या व्हिडिओमध्ये गाईज मी आत्ताच उठलो आहे आणि गाईज यावाल्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला अंगबिंग धरूनच मिळतो. खालती आलतो आणि इथं पाणीच नाही. मी या ट्रेनमध्ये आलतो. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। तर गाईज आम्ही या स्टेशनवरती थांबलो होतो आता आणि आता गाईज गाडी चालू झाली तर मग गाडीत बसलो आम्ही आणि गाईज इथं बघू शकता इथं सगळ्यांची मेकअप चालू आहे. तर सगळीजण इकडं तिकडं आहेत, तिथे तिकडं मम्मी इकडं सगळीजण इकडं तिकडं जातात. इथं बघू शकता एकदम इथे शेती चालू आहे लोकांची, राईची शेती. अजून आहे तिथंच आहे, अशी लांबपर्यंत एकदम शेती आहे ती बघा, एकदम लांबपर्यंत शेती आहे. इथूनची गाईज तुम्ही दगडा पण बघा एकदम वेगळीच आहेत. गाईज आता आम्ही उतरलोय आणि गाईज आता कधी म्हणजे गाईज 2 दिवसापूर्वी ट्रेनमध्ये बसलो तर आता उतरलोय गाईज आणि आता गाईज इथून रूमवर गाईज एक रूम बुक करू आणि तिथं जाऊ. गाईज आता इथं सगळी उतरलेले आहेत आणि गाईज आता इथून स्टेशनवरून आम्ही बाहेर चाललो आहे, स्टेशनशी बाहेर गाईज. आणि मग तिथून रिक्षा नाही तर टॅक्सी. आणि गाईज इथं इतकी गर्दी आहे, ही गाईज दीदी पण आलेले आहेत. आणि गाईज इथून आता बाहेर जाऊन इथे टॅक्सी नाही तर आता रिक्षाशी इथं तिथून जायचं. आता इथून टॅक्सी नाही तर रिक्षाशी आता रूमवर जाऊ. रूमवरती अजून रूम भेटले का? मामा पुढे चाललेत, मावशीस आपण आल्या. आता पुढे चाललोय, रूम मिळतो का बघायला. अरे मग रूम बघायला जा. आणि काही मंदिरात रात्री जायचं ना, मी रात्री ना मंदिरात रात्री जाणार आहे आम्ही. इथं सामान भरत घेतलं आमच्या रूमवर जायसाठी. हा गाईज दोघं इकडे बसले. आम्ही इथून रिक्षात चाललोय. ही गाईज रिक्षात किती जण? एक रिक्षा किती जण? 3 रिक्षा आहेत आमच्या. आम्ही
आणि गाईज बघू शकता या 3 रिक्षात आलो आणि गाईज जो कुठला हॉटेल आहे याच्यात राहणार आहे आम्ही. चल चल घंटा तरी रिद्धी शिकती चल. इकडं इथे माकल म्हणून सगळं माती. यावाल्या हॉटेलमध्ये आम्ही थांबणार आहेत. इतक्या साऱ्या गाईज बॅग आहेत आमच्या. आतमध्ये चाललोय आता आम्ही. इथं गाईज आतमधला बीप आहे. गाईज इथं खूप माग थांबतोय म्हणून आपण इथून गेलो. इथून गेलो आम्ही आणि आता बघू कुठे जातोय. आता भेटते रूम. इतके जण गाईज आहेत. गाईज इथून चाललो आता बघतोय कुठे चांगली आहे भेटते रूम. गाईज आता आम्ही इथं आलोय रूम मध्ये. गाईज यो रूम टूर आहे आमचा. इथं डबल साईज 2 बेड आहेत आणि गाईज इथं आपण झोपासाठी ब्लँकेट आणि उशी दिलेले आहेत. मी आता लिफ्ट मध्ये आलोय. तर गाईज दीदी घाबरली. गाईज लिफ्ट बघा कौशी आहे. इथून चालू होते नाही इथं थांबते. भोंगे तुम्ही बी कला दाबलेला बी नव्हता दाबितला. आणि गाईज असं जो पण एक रूम आहे आणि गाईज एक छोटीशी अशी बाल्कनी आहे इथं. जिओवाला व्ह्यू आहे. ती कसा वाटतं तुला यो व्ह्यू? आणि गाईज तो एक रूम आहे यो आणि यो. गाईज 3 रूम आहेत. तसंच सेम टू सेम तो एक रूम आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गाईज तिथं ती वाली बिल्डिंग किती छान दिसते बघा. हे गाईज वीरचा दादा बाहेर आला. तर गाईज आता आम्ही चाललोय फिरायला. मावशीचा निघले धक्का पिण्याचा समजत ना थोडं. आणि गाईज आता लिफ्ट खोलली. चालू आहे. आता आंदोलन झालंय. तयार झाला आणि आता फिरायला चाललोय आम्ही. मम्मी पण तयार झाली. तर गाईज आता आम्ही आलोय गुंडोली या बिल्डिंग मध्ये आम्ही राहत होतो. दादा ऐकर. गाईज इतके रात्री पण बघू शकता तुम्ही. इतका छान दिसतोय. आणि गाईज आता आम्ही चाललोय फिरायला. तुला जेवायची गरज नाही लागली. इथं इतका भारी स्वेटर घातलाय तरी पण इथं थंडी लागते. तर गाईज त्याला तुम्ही एकदा तरी नक्कीच या. थंडीच्या मोसममध्ये नका येऊ कधी. गाईज खूप थंडी लागते आम्हाला. याच्यानंतर काही नैनितालला पण जायचं आहे. तिकडे जास्त जायशनी पण स्वेटर घातलाय तरी पण थंडी लागते. गाईज दिदीच आपण आल्या. खूप थंडी लागते. खूप दीदी ओय ऐकरा 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 ऐकरा. खूप थंडी असते. खूप थंडी म्हणजे खूप थंडी.
गाईज तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा कुठं आम्ही कसा गेलतो, कारण की गाईज उद्या जायचं आहे. तर गाईज आलो आता आम्ही खाटूश्याम मंदिरच्या जवळ. समोर गाईज दिसतोय खाटूश्याम मंदिर. आणि गाईज गाईज एक बर्ड्स गाईज मी याला दिला. थांब प्रमोशन कॉपीराइट येईल. गाईज नको बांधू ना बाबू, बांधू ना, थंडी लागते ना. गाईज तरी तिथं मिठाई घेतं ते. गाईज मम्मीने मला इथं बांधला. अरे इकडं बघ डबल ट्रिपल असेल तर. हो ना. कधी आपल्या डोंगरावर जायचं तिकडं, तर मग आपण गेलो समाज. तिसऱ्या ब्लॉग मध्ये काय आम्ही नैनितालच्या गाडी आली आम्हाला जाऊन ते त्यावेळी पण VIP दर्शन. मध्ये खूप ठरवलं आपण जायचं. चाललोय आम्ही आता. चप्पल काढले ना आता आलोय दर्शन घ्यायसाठी. अचानक ठरला VIP दर्शनाची लाईन आहे. VIP दर्शन आम्ही घेतोय आता. तर या दरवाजाच्या नंतर आहे मंदिर. गाईस बघू शकतो इकडं चालतो, इथं पण थंड वाटतंय. हमारी टीम का चुनाव जिन्हें कोई भटक गए तो गुलाब सकाळी पण येणार आहे ना आता आपण. गाईस थोडासा प्रसाद घेतो आम्ही. गाईस इथं देवाला गाईस गुलाबाची फुलं द्यायला लागतात, तर गाईस गुलाबाचा फुल घेतोय. 50ला 2 गुलाबाची फुलं. ए रॅन चल पटकन. इथं तर गेट बंद इथं होणार होता. गेट आलोय आम्ही लवकरच. गाईज लाईन बघा किती आहे. गाईज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की काय ब्लॉग येणार आहे. तुला आवाज येते तो मग काय आला नाही मंद फुल घेतलाय जिथे आली. तुला पाहायला थंडी लागते का? नाही इथं नाही लागत. इथं नाही तिथं लागतो. आम्हाला थंडी नाही लागत आहे. तर गाईज आता बघू शकता गाईज नील आणि जिद्द दादा इथं आहे. रॅन्श इथं आहे, तो तिकडे. तो दादा बोलते इथे आहे, जीत दादा इथे आहे ना, आम्ही कुठे आहेत मग? खाटूश्याम के मंदिर गाईज आवलं आम्ही. थोडीशी लाईन पुढे गेली, थोडीशी लाईन पुढे गेली. मोर पंख ना. तर गाईज आता आलो आहे आम्ही. बघू शकता गाईज. हेडफोन काढ रहे हैं, हेडफोन काढ रहे हैं. तर गाईज अत्तर बघा कलरचे. इथं पाया पडायचं आणि मग इथून जायचंय. गाईज गर्दी बघू शकता तुम्ही. आणि गाईज मावशीस आपण आलेले आहेत. चला 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 ना पुढे चला ना. कार्तिक पकड. गाईज मम्मी सांगते याच्यातून एक कडा घेऊ. गाईज माझ्या याच्यातून एक कडा सिलेक्ट करतोय. बघ बघ दुसरे याचे नंतर बघ. यो घेऊ ना. तू हिंदी कला बोलते पण मराठी बोलू का मग? मम्मा
आता आम्ही आलो दर्शन घेऊन जय तर आता इथं कडक आहे बघ सीमा कडक घ्यायचं पोरांची काय घेतला का व्हिडिओ काढतोय कौशा आवाज येते टक तर काय चाललो इथं आता रूमवर जाईल आता बघू आता रूमवर जातोय का कुठं दुसरं तर काही आम्ही दोघावी कडा घेतलाय दोघावी इकडं वगैरे सेम टू सेम एकदम परफेक्ट सेम टू सेम चालू आहे आम्ही चप्पल घ्यायसाठी आमची तुम्ही काढून घेतो चप्पल घ्यायला तिथं त्याच्यानंतर काय जायचं का दुसरीकडे खाद्यडायला खायचं तर काय आता आम्ही चाललोय जरा फिरायसाठी तुला त्या शॉपिंग बोलायची गरज होती चला का बोलले तर राहून दे आणि काय आता इथं जरासा नाश्ता विष्टा पण करूया काही चप्पल इथं भाचकल्या होत्या तर काही चप्पल पण नाही भेटत मंदिरात नव्हतं तेव्हा थंडी कशी लागत आता बाहेर आलो तर कशी थंडी लागायला लागली खूपच अशी थंडी लागते आता इथं आता मावशी आपण काय मागवले आता हा मावशी मावशी आपण काय मागवले कार्तिक चाललोय सांगितलं आणि अशी मला कार्तिकने सांगितलं शॉपिंग करायसाठी अशी मी तर काही बोलत नाही कार्तिक बोललेला आम्ही ऑर्डर करून ठेवलंय जेवण आता काही चाटल्या बिटल्या आले ते आता येईल जेवण गाईज मी तुम्हाला जेवण आल्यावरती भेटतो आता बसल्यावर उठू नये पहिले त्याला सांगत आम्हाला सोडले आता तो तरी कसं उठवेल त्याला तिथे